नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. नाशिकच्या सारोळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. मात्र या अवैध उत्खननावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा या अवैध उत्खननावरती नाशिक जिल्हा प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत अवैध उत्खननावरती कारवाईचे आदेश प्रशासनाला दिलेत. न्यूज 18 लोकमतनं या परिसरातील अवैध उत्खननाचं ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या निसर्ग संपदेमध्ये भर घालणाऱ्या डोंगर रांगा एखादा केक कापावा अशा प्रकारे राजरोसपणे कापल्या जात असल्याचं समोर आलंय. प्रशासनानं घालून दिलेल्या 38 अटी शर्तींपैकी 30हून अधिक अटी शर्तींचा भंग होऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाहीये. आणि या ठिकाणाची वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधींना काही खानपट्टेधारकांनी आणि त्यांच्या गुंडांनी दमबाजी करण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे त्यांच्यावरती काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. खानपट्ट्यात किती उत्खनन झाले याचा दैनंदिन नोंदी ठेवण्याची अट जी आहे ती यामध्ये घालण्यात आलेली आहे. खानपट्टा परिसरात सीमांकन केले पाहिजे अशा स्वरूपाची अट आहे. डोंगर टेकडी कटिंग करत असताना 6 मीटर नियमांचे पालन केलेले असणं आवश्यक आहे. खानपट्ट्यांचे निष्पाद करार करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टेकड्यांचे शिखर उतार या ठिकाणाहून उत्खनन करता येणार नाही असे खानपट्टे आदेश व अटी शर्तीमध्ये नमूद असताना देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्खनन केलं जात आहे. ही थेट दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. नाशिकच्या सारूळ परिसरातली ही दृश्य आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी अनाधिकृतपणे उत्खनन केलं जातंय. सगळे अटी शर्ती आणि नियम जे आहे ते धाब्यावर बसवले जात आहे आणि नाशिकच्या आणि परिसरामधल्या असलेल्या सगळ्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पोखरल्या जात आहे. एखाद्या केक कटिंग करावा अशा पद्धतीनं या शहरातल्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या नष्ट केल्या जात आहे आणि याचमुळे आता प्रशासनावर त्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी असे आदेश दस्तूरखुद्द महसूल मंत्र्यांनी दिले. मात्र महसूल मंत्र्यांनी आदेश देऊनही नाशिकमध्ये आजही अशाच पद्धतीनं उत्खनन सुरू आहे. खरं तर न्यायालयात हे सगळं प्रकरण जरी असलं तरी देखील प्रशासनाच्या वतीनं यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. प्रशासनाच्या वतीनं वेळ दिली जाते असा आरोप या ठिकाणी केला जातोय. हा आरोप दुसरं कोणी नाही तर पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय आणि त्यामुळे नाशिक आणि सारूळ परिसरामध्ये असलेल्या या सगळ्या खाणी अनाधिकृत आहेत का, या ठिकाणी केलं जाणारं हे उत्खनन जे आहे ते कसं बेकायदेशीर आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र नाशिक आणि परिसरामध्ये होणारं हे उत्खनन कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही आपल्याला नाशिकच्या सारूळ आणि परिसरामधलं हे अनाधिकृत अशा पद्धतीचं उत्खनन बेकायदेशीरपणे सगळे नियम धाब्यावर बसवून अशा पद्धतीनं उत्खनन या ठिकाणी केलं जात आहे त्याचा हा स्पेशल रिपोर्ट आपण बघतोय. ही विशेष असे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिकमध्ये या गौण खनिज अवैधरित्या उत्खननाचा गोरखधंदा नेमका कसा सुरू आहे आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सारूळमध्ये अवैध उत्खननाचा हा गोरखधंदा खानपट्ट्यामध्ये सीमांकन बंधनकारक आहे. मात्र तरी देखील सीमांकन न करताच हे उत्खनन सुरू आहे. तर डोंगर टेकडी कटिंग करताना 6 मीटर च्या नियमांचं सुद्धा उल्लंघन केलं जात आहे. सरसकट डोंगर टेकड्या पोखरण्याचं काम सुरू आहे. बंदी असताना देखील टेकड्यांची शिखरं आणि उतारावरती गौण खनिजाचं उत्खनन सारूळमध्ये सुरू आहे. त्यासोबत डोंगराचं उभं उत्खनन करता येत नाही तरी देखील डोंगराचं उभ्या पद्धतीनं उत्खनन सुरू आहे. हे सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या सारूळमध्ये अवैध गौण खनिजाचं उत्खनन केलं जात आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, न्यूज 18 लोकमतनं या सगळ्याची दृश्य दाखवल्यानंतर अनेक प्रकाराचे खुलासे झालेले आहेत. ज्यावेळेला तुम्ही तिथे गेला होतात काय प्रकारचा सामना तिथल्या परिस्थितीला तुम्हाला करावा लागला? त्या ठिकाणची परिस्थिती आपण जर केजीएफ चित्रपट बघितला असेल तर केजीएफ चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं अशा खाणी अनाधिकृत खाणी मोठ्या परिसरामध्ये व्यापल्या गेलेल्या आहे त्याच प्रकारचं दृश्य नाशिकच्या सारूळ परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माफियांकडनं या परिसरामध्ये कुणालाही आतमध्ये येऊ दिलं जात नाहीये. दस्तूरखुद्द प्रशासनातले अधिकारी देखील या ठिकाणी जायला घाबरतात अशा प्रकारची माहिती काही अधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी खासगीमध्ये
माध्यमामध्ये बोलताना दिली. मग एवढी दादागिरी, एवढी गुंडगिरी, एवढी दहशत जर या माफियांची असेल तर त्यांच्यावर आजपर्यंत प्रशासन कारवाई का करत नाहीये? केवळ काही आर्थिक लोभापोटी नाशिकची जी निसर्ग संपदा आहे ती धोक्यात घालते. स्वतः माझ्या हातामध्ये ही एक यादी आहे, जी. 20 लोकांची ही यादी आहे. 20हून अधिक खाणी त्या ठिकाणी आहे. मात्र 20 लोकांना प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहे. त्यांना जे 36-38 अटी नियम घालून दिलेले आहे, नूतनीकरण करताना या कुठल्याच अटी नियमांचं त्यांच्याकडनं पालन केलं जात नाही. मी नावं वाचणार आहे श्वेता. यामध्ये मोठी जी नावं आहे त्याच्यामध्ये गणेश स्टोन मेटल, अविनाश माधवराव पाटील, प्रताप जोशी, सिरिल फ्रान्सिस रॉडिक्स, हेमंत बद्रीनाथ लड्ढा, अर्जुन मुरलीधर नवले, हरिभाऊ काशीनाथ फडोळ, भगवती अर्थ मूव्हर्स आणि लिमिटेड, मोतीराम नवले, निर्माण बिल्डकॉम, फ्रान्सिस सिरल रॉडिक्स, कैलास भगवंत नवले, श्रीराम स्टोन क्रशर, पूजा कॉरी स्टोन क्रशर आणि अनिल कुमार कन्स्ट्रक्शन अशा अनेक कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी काम करताय. आणि विशेष म्हणजे कुठलेही शासनाचे नियम त्या ठिकाणी पाळले जात नाहीये. 36 अटी नियम घालून दिले जातात. नाशिक शहराच्या जर आपण मुंबई नाशिक महामार्गावरून गेले तर निश्चितपणे डाव्या बाजूला जर बघितलं तर डोंगर, एखादा केक कापावा अशा पद्धतीने डोंगर कापले गेलेले आहे. अटी शर्तींमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे 6 मीटरपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही डोंगर कापू शकत नाहीये. सरळ डोंगर तुम्हाला कापता येणार नाहीये. डोंगराचा जो नैसर्गिक उतार आहे तो कायम ठेवून त्या ठिकाणी डोंगराचं उत्खनन करावं अशा सगळ्या अटी नियमांचं त्या ठिकाणी राजरोसपणे उल्लंघन आहे. मात्र प्रशासन कारवाई करत नाहीये. महसूल मंत्र्यांनी देखील नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते याच्यावर कारवाई करावी. जर आपण ही कारवाई केली नाही तर आपल्यावर आम्ही कारवाई करू असे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले होते. मात्र महसूल मंत्र्यांच्या आदेशाला देखील प्रशासनानं केराची टोपली दाखवली. कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये आणि या माफियांमध्ये होतोय. मात्र नाशिकची निसर्ग संपदा धोक्यात घातली जाते. आणि धक्कादायक म्हणजे या ठिकाणी एखाद्या केजीएफ चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने माफियागिरी चालती, माफिया राज चालतो, तसा माफिया राज त्या ठिकाणी चालतो. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी चित्रीकरण करायला गेलो त्यावेळेला तिथल्या गुंडांनी आमचा कॅमेरा हिसकला, आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रचंड दहशत जी आहे त्या ठिकाणी आहे. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहे, गेल्या ते देखील अनेक वर्षांपासून लढत आहे. आपण सुरुवातीला त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. कशा पद्धतीनं या ठिकाणी ते इनलिगल पद्धतीनं कामकाज चालतं, न्यायालयाची कशा पद्धतीने दिशाभूल केली जाते, प्रशासन काय करतंय? नमस्कार, मी दत्तू रामबोडगे, माजी सरपंच बेलगाव ढगा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत बेलगाव ढगा ही ह्या उत्खननाविरोधात 2016 पासून लढते. ग्रामसभेच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगळा लढा देते. आत्ता जसं वैभव सांगितलं त्याप्रमाणे नियम, अटी, शर्ते यांचं स्पष्ट उल्लंघन झालेलं आहे. अतिशय डोळ्याला दिसल असं स्पष्ट उल्लंघन आहे, तरी अधिकारी वर्गाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, ही शोकांतिका आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट लिहिले की डोंगरांचं उभं उत्खनन करता येत नाही. डोंगरांचं उभं उत्खनन आढळलं तर संबंधित जे अधिकारी त्यांनी पाहणी करायची आणि तात्काळ त्या खाणी बंद करायच्या असा स्पष्ट लेखी आदेश आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या त्याच्यावरती सह्या आहे, परंतु हे होत नाही. त्याच्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण होते. मोठ्या प्रमाणात आर्थिक विरोध. आपल्यासोबत आणखी एक पदाधिकारी आहे. एखाद्या चित्रपटामध्ये, केजीएफ सारख्या चित्रपटामध्ये जसं दाखवलं तसं चित्र त्या ठिकाणी आहे का? अगदी 100% तिथली वस्तुस्थिती तशीच आहे. सर्वसामान्य माणसाला आता तर तिथं अगदी जाणं बंदी आहे, म्हणजे ह्या शब्दशः बंदीच आहे तिथे जाणं. कारण या सगळ्यांच्या याच्यावर खाण माफिया हे दोषी आहेतच का, तर 100% आहे. पण खाण व्यावसायिकांना खाण माफिया बनवण्याचं काम जे आपलं प्रशासकीय यंत्रणा करते, वेळोवेळी अगदी सरकार प्रशासनातले अधिकारी सांगतात खासगीमध्ये की कोट्यावधी रुपयाची अनधिकृत उलाढाल होते. त्यामुळे जे सर्वसामान्य माणसाला दिसते की जिथे कायदे तुटताय, अहवाल आमच्या हातात आहे, सरकारी यंत्रणा म्हणते, सगळ्यांना दिसते की तिथे चुकते, मग काम थांबत का नाही? काम थांबत का नाही? श्वेता, हे बघितलं आपण. हे दोन या ठिकाणी अनेक वर्षांपासून लढा देणारे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांना देखील थारा नाही. त्या ठिकाणी सर्वसामान्यांना जाता येत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी देखील सांगितलेली आहे. त्यामुळे अतिशय भयावह आणि भयानक अशा प्रकारचं वास्तव आहे. निसर्ग संपदेचा रास राजरोसपणे केला जातोय. नाशिकची निसर्ग संपदेला नख लावलं जातंय. मात्र प्रशासनातले अधिकारी आर्थिक लोभापाटी ढिम्म पद्धतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे आता बरोबर आहे लक्ष्मण. आणि आपल्या या सगळ्या गोष्टींची नोंद संबंधित प्रशासनानं घ्यायलाच हवी, कारण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याचा निषेध केला जातोय. तर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा या अवैध उत्खननावरती नाशिक जिल्हा प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सुद्धा या प्रकरणात कोणतीही कारवाई काही अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांना सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये आता तुम्ही सुधारणा करा, कारण ज्या पद्धतीने
कारवाई झालेली आहे ते अतिशय अत्यल्प प्रमाण आहे. फक्त शासनात समाधान करण्यासाठी करून टाकत नाही. इथून पुढे अशा बेकायदेशीर उत्खनन होताना खाणपट्टी दिलेली नाही आहेत, अनधिकृतपणे आहेत, त्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करावी लागेल आम्हाला. त्याच्यामध्ये त्या विभागाचे जे प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्यावर निश्चित होईल. मग त्यांनी काय कारवाई जर केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत कुरघोडींना पूर्णविराम मिळणार का, असा प्रश्न निर्माण होतोय. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपचे प्रमुख नेते, आमदार, खासदार, मंत्री यांची संयुक्तरित्या बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटातले प्रमुख आमदार आणि खासदार तसंच भाजपचे प्रमुख आमदार आणि खासदार यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आज दुपारी 12 नंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते. या बैठकीला अनुपस्थित राहणारे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय. दोन्ही सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह मार्गी लावण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतलाय आणि आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीचे नेते आणि लोकप्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागणार आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेतच. आणि उदय, मोदींच्या दौऱ्यानंतर हे दोन्ही गट आता एकत्रितरित्या पुढे वाटचाल करणार पुढची मिशन गाठण्यासाठी. राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाल्यानंतर जे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप असं एकत्रित युतीचं नवे सरकार जे बनलेलं आहे, त्या सरकार बनल्यानंतर काही अंतर्गत कुरबुरी होत्या आणि त्या कुरबुरींना पूर्णविराम देण्याचं काम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते. त्यावेळेला दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार असतील, मंत्री असतील, हे सर्व उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्येच पंतप्रधानांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कानमंत्र दिलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांची जे अंतर्गत कुरबुरी आहे त्यांना तात्काळ पूर्णविराम जे आहे ते देण्याचं काम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्यानुसारच आज दुपारी दोन्ही पक्षांचेच म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक होणार आहे. त्यामध्ये काही महत्वाचे इतर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांना एकत्रितरित्या सामोरं जायचं आहे आणि त्याचबरोबर त्या एकत्रितरित्या एकजुटीने जिंकायच्या देखील आहेत असा एक कानमंत्र पंतप्रधानांनी त्यांना दिलेला आहे. त्यानुसार त्याची आखणी करण्यासंदर्भात ही महत्वाची बैठक असणार आहे. त्याचबरोबर एकमेकांचे जे काही प्रश्न असतील, काही अंतर्गत कुरबुरी असतील, त्यांना देखील तात्काळ पूर्णविराम देण्याचे जसे पंतप्रधानांनी आदेश दिलेले ते त्यानुसार हे सगळे कुरबुरी जे आहेत ते तात्काळ मिटवून नव्या उमेदीने आता निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचा मंत्र जो पंतप्रधानांनी दिलेला आहे त्यानुसार आज ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत आणि जे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ते व्हीसीच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहणार. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व आमदार, खासदार यांची एकत्रितरित्या संयुक्त बैठक कालच्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर आज होणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. बार्शी सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणलेल्या आरोपीनं चक्क न्यायालयाच्या आवारातून धूम ठोकल्याचा प्रकार घडलाय. बनावट चलनी नोटा प्रकरणी हा आरोपी सोलापूर कारागृहामध्ये होता. 19 जानेवारी रोजी दुपारी 2च्या दरम्यान पोलिसांना चकवा देऊन त्यानं पळ काढलाय. पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बनावट चलनी नोटा प्रकरणी या आरोपीवरती टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. माढा तालुक्यातील बारलोण येथील सिद्धेश्वर शिवाजी केचे बनावट चलनी नोटा प्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.